नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना 2.5 वर्षाच्या मुलीसाठी असा परफेक्ट घागरा कसा शिवायचा तेच मी दाखवणार आहे. त्यासाठी तर मी डबल फोल्ड अस्तर घेतलाय. त्याला सगळ्यात पहिलं बघा डबल फोल्ड केले म्हणजेच की आता 4 फोल्ड आहे. आता सगळ्यात पहिलं उंची टाकली मी 10 इंच, गळ्याची रुंदी टाकली 2 इंच, शोल्डर टाकलाय 4.5 इंच. त्यानंतर मुंडा मी घेणार आहे 4.5 इंच. तुम्हाला भाई लावायची नसेल, स्लीवलेस असेल तर 4 इंच मुंडा ठेवावा लागेल. मी इथं भाई लावणार आहे त्याच्यामुळे 4.5 इंच. 1 इंचावरती मार्किंग करून गोलाकार देऊन घेतला मुंड्याला. त्यानंतर गळ्याची उंची मी घेणार आहे 3 इंच. असा पंचकोनी टाईप थोडासा मी गळा इथं देणार आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसं देऊ शकता. त्यानंतर आता मी इथं इकडच्या साईडने तिरकी लाईन ड्रॉ केली आणि मी इथं छातीचं माप टाकते बघा. 8.5 इंच एवढं मी छातीचं माप टाकते. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकलं तरी पण चालेल, कमी जास्त. मुलीची तब्येत कशी आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. त्यानंतर आता बघा कमरेच्या इकडनं मी अर्धा इंच एवढं कमी घेतलं, कारण की लहान मुलींचा कमरेचा आणि वरचा छातीचा पार्ट हा सेमच असतो, जास्त काही फरक नसतो. बाहेरच्या साईडनं मी सगळं कटिंग करून घेतलं. त्यानंतर इथं बघा गळ्याचं पण इथं मी कटिंग करून घेतलं पुढच्या भागाचं, आणि त्यानंतर पाठीमागच्या भागाचं गळ्याचं कटिंगसुद्धा मी इथं करून घेतलं आहे. तर मला मार्किंग दिसत होती खडूची, त्यामुळे मी त्याच्यावरूनच कटिंग केलं आहे. दिसत नसेल तर तुम्हाला मार्किंग करावी लागेल. त्याच्यानंतर मी इथं बघा बॅक पार्टला मी असा थोडासा शेप देणार आहे, थोडा पॅटर्न देते मी इथं घागऱ्याला, त्यासाठी अशी मार्किंग केली. आणि आता हे सुद्धा मी इथं कटिंग करून घेते बघा. तर आता इथं माझं मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागाचं कटिंग करून झालेलं आहे. आता आपण जे मेन फॅब्रिक आहे ना त्याचं कटिंग करूया. त्यासाठी तर मी साडीच्या लेस वापरते, थोडी उंच साडीची लेस आहे ती सुद्धा मी 4 फोल्ड अशी केली आणि त्याच्यावरती आपले हे दोन्ही पार्ट सोबतच ठेवायचे आणि बाहेरनं मार्जिन पकडत आपल्याला हे कट करायचं आहे. बाहेरच्या साईडनं फक्त, जास्त काही एवढं करायची गरज नाही. बाहेरनं आपल्याला हे कट करायचं आहे. त्यानंतर आता आपले दोन्ही पार्ट इथं रेडी झाले. तर चला आता आपण लगेचच शिवायला चालू करूया. त्यासाठी पहिल्यांदा कोणताही एक पार्ट घ्यायचा, त्याच्यावरती आपला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. हे बघा असा. आता आपण संपूर्ण गळ्याला शिलाई करूया. 1.5 इंच एवढी शिलाई आपल्याला संपूर्ण गळ्याला करायची आहे. इथून आपल्याला सुरुवात करायची. जर कपडा हलत असेल पिन लावून घेतली तरी चालेल. इथला जो आपला शेप आहे तिथपर्यंत मध्यंतरी यायचं, सुई आतमध्ये ठेवायची. त्यानंतर मग परत आपल्याला गोल फिरवून जसा आपला शेप आपण दिलेला आहे ना त्या शेपमध्येच आता आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी सगळी शिलाई देऊन घेतली. आता जास्तीचा जो काही कपडा आहे ना तो सगळा कपडा इथं कट करायचा अगदी कडेपर्यंत. कधी कधी ना अशीच चूक करतो आपण की जास्तीचा कपडा आतमध्ये सोडून देतो, त्यामुळे पलटी केल्यानंतर ना तर फिनिशिंग दिसत नाही, तिथे जाड जाड असं दिसतं आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की मी तर बरोबर केलं होतं, माझं बरोबर का नाही झालं. तर त्याच्यानंतर इथे बघा छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. पूर्ण पार्टला जिथे आपण शिलाई केली तिथे छोटे छोटे कट्स द्यायचे. कपडा नाही तोडायचा आपल्याला, शिलाई अजिबात तुटली नाही पाहिजे, पण कट्स पण दिले पाहिजे, असे आपल्याला कट्स द्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे बघा. त्याआधी मी इथं खालच्या साईडनं पहिल्यांदा इथं शिलाई करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी पलटी करते, म्हणजे खालच्या साईडनं मला वेगळं असं काय पट्टी वगैरे लावावी लागणार नाही त्यासाठी. तर आता खालच्या साईडनं सुद्धा मी इथं जास्तीचा जो कपडा आहे ना तो पूर्ण कट केला. आता इथून आपल्याला हात टाकायचा आहे आणि इझिली ती पलटी करायचं आहे बघा. असं इझिली पलटी होतं. थोडासा तर मी कमी जागा ठेवला त्याच्यामुळे मला थोडा जास्त वेळ इथं पलटी करण्यामध्ये गेलेला आहे, कारण मी खालच्या साईडने खूप कमी अशी जागा सोडलेला होता. तर पहिल्यांदा आता मी हे पलटी करून घेते. तर बघा आता मी इथं पलटी करून ना जे आपले कोणे आहेत ना ते कोणे बरोबर काढून इथं घेतले. आता त्याच्यानंतर पूर्ण ह्याला आपल्याला शिलाई द्यायची आहे. नाही दिली तरी चालते, डायरेक्ट इस्त्री केली ना तर ही शिलाई द्यायची गरज नाही. पण मी इस्त्री करूनही हा कपडा थोडासा जाड होता, दबून बसत नव्हता, त्याच्यामुळे मी इथं कडेनी बघा शिलाई देते पूर्ण शेपला. तुम्ही नाही दिलीत ना तरी पण चालतं, अगदी छान असं फिनिशिंग दिसतं जरी शिलाई नाही दिली ना तरीसुद्धा. तर आता जशीच्या तशी मी इथं शेपला पूर्ण शिलाई देऊन घेते आणि त्यानंतर खालच्या साईडनी कमरेच्या साईडनी सुद्धा आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे.
तर बघा आपला इथं हा पार्ट रेडी झाला आहे. आता आपण हा जोडून घेऊया. जिथं आपलं ओपन राहिलं ना तिथे अस्तर आणि मेन फॅब्रिक बघा एकामेकाला असं मी जोडून घेते आणि त्याच्यानंतर मग जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कट करायचा. इथं छोटंसं बटन लावलं तरी पण चालतंय, पण मी ह्या घागऱ्याला म्हणजे टॉपला नॉड लावणार होते वरच्या साईडनी. तर पहिल्यांदा मी आता हे जोडून घेते आणि त्यानंतर मग कटिंग करून घेते जास्तीचा कपडा. तर आता बघा, आता मी दुसरा पार्टसुद्धा सेम पहिला पार्ट आपण जसा रेडी केला ना तसाच आपल्याला पुढचा पार्टसुद्धा रेडी करायचा आहे पाठीमागच्या भागासारखाच. मी इथं थोडीशी गळ्याला पॅटर्न दिला जेणेकरून ते छान दिसावं. नेहमीच आपण गोलच गळा ठेवतो, पण असं थोडासा वेगळा पॅटर्न ठेवला तर ते छान दिसतं. आता सेम त्याच पद्धतीने बघा मी खालच्या साईडने शिलाई केली आणि आता मग जास्तीचा जो कपडा आहे ना तो कट करायचा. त्यानंतर मग पलटी करायचा आपल्याला, म्हणजे हात घालायचा मधून आणि मग ते पलटी करून घ्यायचं आहे. बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. आता जो जास्तीचा कपडा आहे खालच्या साईडने सुद्धा आणि गळ्याच्या साईडने सुद्धा तो मी कट करून घेते. तर आता मी ह्या पार्टला पण थोडं इस्त्री करून घेतले तरीसुद्धा दबत नाही आहे, त्याच्यामुळे मला आता इथे सुद्धा दाब शिलाई द्यावी लागणार आहे. तर कमरेच्या साईडनी आणि गळ्याला दोन्हीकडे आपण दाब टिप देऊन घेणार आहोत, म्हणजे मग ते दबून बसेल आणि दिसायलाही छान दिसेल त्यासाठी. आता इथे शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला आता पूर्ण पार्टला शिलाई द्यायच्या आतनं, म्हणजेच की जॉईंट करायचं आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक एकामेकाला असं जॉईंट करायचं आहे. हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं. आणि मग जास्तीचा जो कपडा आहे तो सगळा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. तर आता आपला हा पार्ट इथं रेडी झाला. आता आपण बाहीचं कटिंग करूया. त्यासाठी इथे मी बघा 2 कपडे घेतले, त्याला असं 4 फोल्ड केलं, म्हणजे आपण जसं बाहीसाठी फोल्ड करतो तसंच. आता इथं आपली जी छातीची रुंदी आहे, छातीची रुंदी मी 8.5 घेतली होती, त्याच्यामुळे इथे मी 6.5 एवढं म्हणजे 2 इंच कमी करून 6.5 जी आपली छातीची रुंदी असते ना तेवढी आपल्याला इथं टाकायची असते. ठीक आहे. छातीच्या रुंदीचा चौथा भाग जे असतं ना ते आपल्याला बाहीची रुंदी टाकायची असते. त्यानंतर इथं मी उंचीचीही मार्किंग करून घेतली, खुल्या भागाकडून 2 इंचावरती मार्किंग केली आणि आता ह्या बाहीला मी व्यवस्थित शेप देऊन घेते बघा असा. आणि त्यानंतर दंडघेराचं माप टाकून सुद्धा दंडघेराची अशी तिरकी लाईन मी इथं ड्रॉ करून घेतली. तर आता जसं मार्किंग केले ना सेम तसंच आपण इथे कटिंग करून घेऊया. त्यानंतर बघा इथं जॉईंट होता, तर हा जॉईंट पण मी खालच्या साईडचा इथं काढून घेते. आता सेम एवढ्याच रुंदीचे आपल्याला 2 साडीचे कपडे घ्यायचे ज्याच्या आपल्या प्लेट टाकायचे आहेत. तर मी इथं असा लांबीला मोजून वगैरे काही घेतला नव्हता कपडा, जशाचा तसा लांब घेतला होता. आणि आता इथं मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकते जेणेकरून आपली फुगाबाई आहे ना तर ती जास्त छान दिसावी त्यासाठी. आता सेम प्लेट जशा आपल्या खाली टाकलेल्या आहेत त्याच पकडायच्या आणि वरती आपल्याला ते शिलाई देऊन घ्यायचे आहे पूर्ण प्लेटला. हे बघा असं सगळीकडून. त्यानंतर आता आपली जी तयार बाही आहे ना ती तयार बाही घ्यायची, पण त्याच्या आधी मी इथं थोडासा ना साडीतून काठ काढून घेते जेणेकरून जे आपल्याला बाहीला लावायचं आहे ना त्यासाठी. तर इथे बघा थोडी साडीची लेस होती, तर त्याच्यातूनच मी साडीचा थोडासा काठ इथे ना काढून घेते. तर बघा आता आपण जी आपली अस्तरची बाही आहे ना ती बाही बघा व्यवस्थित ह्या प्लेटवरती ठेवूया, सरळ भागाकडून ठेवले आणि पूर्ण शिलाई करून घेते. त्यानंतर इथला जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपल्याला ना कट करायचा आहे बघा. आणि डायरेक्ट मी इथं आतमध्ये फोल्ड केली, जी आपली बाही एक नाही ती आतमध्ये फोल्ड केली आणि ते आता दाब टिप देऊन घेते मी इथं पूर्ण खालच्या साईडनी. हे बघा अशी. आणि दाब टिप देऊन दिल्याच्या नंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे, म्हणजे उलट्या साईडनं आपल्याला ही बाही जॉईंट करायची आहे एकमेकाला. जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने इथं जॉईंट करून घ्यायची. त्यानंतर मग जो जास्तीचा बाहेरच्या साईडने कपडा आहे ना तो आपण इथं कट करून टाकूया. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला जी आपण पट्टी साडीच्या कपड्याची कट केली ना ती आपल्याला उलट्या भागावरती उलटी पट्टी ठेवायची आहे. बघा अशी उलटीच पट्टी आहे इथं, तुम्हाला जशी लावायची आहे तशी तुम्ही इथं पट्टी लावू शकता. तर आता ही पूर्ण पट्टी मी इथं कडेकडेनी जॉईंट करते बघा, जास्तही मार्जिन सोडायचं नाही, नाहीतर जाड दिसतं. कडेनीच मी इथं आता ही पट्टी लावून घेते.
आता आपण बाहीच्या सरळ भागाकडे येऊया आणि सरळ भागाकडे आल्यानंतर आपल्याला हिला एक फोल्ड करून त्यानंतर दुसरा फोल्ड द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता, डायरेक्ट सिंगल फोल्ड केला तरी पण चालतंय। जेवढी छोटी मोठी पट्टी आपल्याला लावायची आहे ना त्या हिशोबाने इथं लावलं तरी चालेल। मी इथं बघा डबल फोल्ड केले, म्हणजे आतमध्ये पहिल्यांदा एक फोल्ड केलं आहे, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा फोल्ड करून इथे मी आता ही पट्टी जी आहे ना बाहीला जॉईंट करते। आणि खरंच यामुळे बाहीचा जो लुक आहे ना तो लुक अजूनच छान दिसायला लागला आणि आपली फुगाबाई इथं छान अशी रेडी झाली। आता आपण ही बाही आपल्या पार्टला जॉईंट करून घेऊया। तर हे बघा इथे मी ना दोन्ही शोल्डर एकमेकांना पहिल्यांदा जॉईंट करून घेतलेत। त्याच्यानंतर आता मी इथं ही बाही आहे ना व्यवस्थित जॉईंट करून घेते। मध्यातून बाही लावायला नेहमी चालू करायचं, जेणेकरून ना आपली बाही व्यवस्थित लागली जाईल। आणि मी टॉपच्या खालच्या पार्टनी बघा नंतर लेसही लावली, मला ते जास्तच ओपन वाटत होतं, तर थोडा लुक येण्यासाठी मी इथं लेस लावून घेतली। आता सेम बाही इकडच्या साईडनी सुद्धा मी इथं लावून घेते बघा, आणि जो जास्तीचा कपडा आहे ना तो मी कट करते। आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा लावून घेते। तर बघा आता आपल्या दोन्ही बाह्या इथं जॉईंट झालेल्या आहेत। आता आपण ही जो काय आपला ड्रेस आहे ना तो फिटिंग करूया। पहिल्यांदा मी इथं सरळ भागाकडूनच याला फिटिंग टाकते, म्हणजे उलटं करू ना आपण त्यावेळेस आपलं जे हे असणार आहे ना फिनिशिंग ते चांगलं दिसेल आणि धागे दोरेसुद्धा निघणार नाही। त्याआधी मी इथले थोडेसे मोती काढून घेतले, कारण की मोती जर सुईच्या खाली आले तर सुई तुटेल मशीनची, त्याच्यामुळे। तर आता मी जास्तीचा इथं कपडा कट केला। आता आतल्या साईडने आपण उलटं करूया आणि उलट्यावरती आपण जसं नेहमी फिटिंग टाकतो तसं सेम फिटिंग आपल्याला इथं टाकायचं आहे। हे बघा सेम पद्धतीने मी इथं बरोबर असं फिटिंग टाकून घेते। त्यानंतर मी इथं अजून एक टीप फिटिंगची टाकली, म्हणजे एकूण 2 टिपा मी इथं फिटिंगच्या टाकल्यात। आता आपण बॅक साईडने इथं दोरी लावून घेऊया। तुम्हाला बटन लावायचं असेल ना तर बटनसुद्धा लावू शकता। मी इथं दोरी लावते आणि छोटंसं लटकनसुद्धा त्या दोरीला लावणार आहे। बघा मग इथं मी एक छोटंसं दोरीला लटकनसुद्धा लावून घेते, जसं आपण नॉर्मल लटकन लावतो ना सेम सिंपल असं लटकन मी इथं लावत आहे याला। पण हे छान दिसतं ज्यावेळेस हे लागलं जातं ना त्यावेळेस। हे बघा याला असं पलटी करते आणि बघा किती छान असा लटकनचा लुकसुद्धा आलेला आहे। तर आता माझं इथं लटकन लावून झालं आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा आपला घागऱ्याच्या वरचा रेडी झालेला आहे। आता आपण खालचा स्कर्ट तयार करूया। तर बघा इथं स्कर्टसाठी मी इथं अस्तर घेतलं आहे। तर 2.5 वर्षाची मुलगी आहे, तिच्या उंची जी आहे ना 20 इंच एवढी उंची होती, त्यामुळे अस्तरची उंची मी इथं साधारणतः 16 इंच एवढी ठेवलेली आहे। आणि त्यानंतर बघा रुंदीसाठी मी इथं भरपूर रुंदी घेत असते, 1.5 मीटर इतकं मी इथं पूर्ण रुंदीला म्हणजे लांबीला असं अस्तर घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने घेतलं तरी चालेल। आणि त्यानंतर इथं सेम आपल्याला साडीचा कपडा इथं कट करून घ्यायचा आहे, पण साडीच्या कपड्याची उंची ही आपल्या अस्तरच्या कपड्यापेक्षा 4 ते 5 इंच जास्त असावी। म्हणजे आपण हे 16 घेतले, तर मी साडीचा जो कपडा आहे ना तो पूर्ण 20 इंच एवढा घेतलेला आहे आणि अस्तर 4 इंचांनी कमी, म्हणजेच की 16 इंच एवढं घेतलेलं आहे। ठीक आहे, आता अस्तर इथं जॉईंट होतं तर ते पहिल्यांदा जॉईंट मी काढून घेतले आणि त्याच्यानंतर आता अस्तर पहिल्यांदा मी इथं फिटिंग करते बघा, कारण की घागऱ्यामध्ये आपली जी शिलाई असते ना एका साईडला येते, 2-2 आपण शिलाई करत नाही, त्यासाठी पहिल्यांदा इथं अस्तर मी जोडून घेतला। त्यानंतर आता ह्याला मी बघा सरळ करते, किती लांब एवढा अस्तर आहे आणि इतका लांब अस्तर लावावं तेव्हाच तुमचा घागरा छान दिसतो, कारण प्लेट पण आल्या पाहिजेत। तर हे बघा आता इथं मी साडीचा पार्ट इथं सरळ ठेवला आहे, त्याच्यावरती इथं मी अस्तरचा पार्ट ठेवला आहे। साधारणतः लांबी घेताना ना तुम्हाला 80 इंच इतकी लांबी घ्यायची आहे। 2.5 ते 3 वर्षाच्या मुलीला 80 इतकी इंच लांबी भरपूर झाली, म्हणजे मी इथं 40 घेतली होती तर 40चं डबल 80 एवढं होतं, किंवा 35पर्यंत घेतलं ना तरीसुद्धा चालतं आहे। 35मध्ये सुद्धा भरपूर प्लेट येतात। 35 दुनी 70 इंच तुम्हाला पूर्ण लांबी लागेल। हे बघा आता मी पूर्ण ह्याला ना पार्टला पहिल्यांदा जॉईंट करते अस्तरसोबत साडी, म्हणजे मग प्लेट टाकायला सोपं जाईल त्यासाठी। बघा इथं पूर्ण जॉईंट केलं आणि जॉईंट करून इथं थोडासा एक्स्ट्रा कपडा होता तो पहिल्यांदा कट करते, कारण हा जो जास्तीचा कपडा असतो तोच आपलं पूर्ण फिनिशिंग बिघडवतो आपण ज्यावेळी फिटिंग करायला लागतो ना त्यावेळी। आता आपण ह्या पूर्ण कपड्याला आपण प्लेट टाकून घेऊया। पहिल्यांदा 1-1.5 इंच सोडून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आता आपल्याला मोठ्या मोठ्या प्लेट टाकायच्या आहेत, छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या नाही आहेत। साधारणतः 1.5-1.5 1-1 इंचाच्या मोठ्या प्लेट घ्यायच्या आणि एकाखाली एक अशा प्लेट आल्या पाहिजेत, म्हणजे एक प्लेट येते त्याच्या खाली आपली दुसरी प्लेट आली पाहिजे। जसं मी ते व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने प्लेट सगळ्या आल्या पाहिजेत आणि प्लेट
पूर्ण टाकून झाल्यानंतर आपली जी लांबी राहायला पाहिजे ती आपली कमरेची जेवढी कमर असेल बाळाची तेवढी लांबी राहायला पाहिजे. त्याच्यापेक्षा साधारणतः 3 इंच एक्स्ट्रा असेल तरी चालेल, कारण की तिथे आपलं दोरी किंवा इलॅस्टिक तुम्ही जे काही लावणार असाल त्याच्यासाठी जास्तीचं. तर आता इथं कंबर किती आहे बघाची बाळाची, साधारणतः 16 किंवा 17 जर कंबर असेल तर तुम्हाला पूर्ण जी प्लेट टाकायची आहेत ना, अंदाज घेत घेत तुम्हाला इथं साधारणतः 20 इंच एवढ्या प्लेट टाकल्यात तरी पण चालतंय, कारण इकडनंही फोल्ड होणार आहे तिकडनंही फोल्ड होणार आहे. तर बघा इथं मी तुम्हाला दाखवते की पूर्ण आता पट्टी किती इंचाची रेडी झालेली आहे. तर हे बघा साधारणतः 22 बघा 25 ते एवढं याचं लांबी झालेलं आहे. तर इतक्या लांबीची गरज आहे का बघायचं, आणि त्यानंतर आपल्याला नको असेल तर थोडंसं कट करून टाकायचं. तर आता इकडच्या साईडनी बघा मी इथं पहिल्यांदा डबल फोल्ड करून ना शिलाई देते 5 इंच एवढी किंवा 3-3.5 पर्यंत घेतली तरी चालतंय. सेम आपल्याला इकडच्या साईडने सुद्धा फोल्ड करायचं आहे, कारण हे आपलं ओपन राहतं त्यासाठी. आता आपण ह्याला बघा, आता आपण पट्टी घेऊया. ही पट्टी मी एक इथं घेतली आणि हिला सुद्धा एका साईडने पहिल्यांदा डबल फोल्ड केली. आता आपण आपला जो घागरा आहे तो उलटा ठेवूया आणि इकडनं आता आपल्याला पट्टी लावायला चालू करायची आहे. पट्टी पण ह्याच्यावरती मी उलटीच ठेवलेली आहे. ठीक आहे, हे बघा अशी मी याच्यावरती पट्टी उलटी ठेवले. आता हे पूर्ण अटॅच करून घेते. पट्टी घेताना ह्याची रुंदी जेवढी असेल ना त्याच्यापेक्षा साधारणतः 2 इंच एवढी लांब पट्टी घ्यायची, कारण 2 इंच आपल्याला इकडच्या साईडने 1 इंच फोल्ड होती पट्टी आणि तिकडच्या साईडने 1 इंच. बघा माझी पट्टी अगदी बरोबर इथं लागली गेलेली आहे. मी बरोबर मापाचीच इथं पट्टी कट करून घेतली होती. आता इकडच्या साईडने पट्टीला पण डबल फोल्ड करूया, आणि जर इलॅस्टिक टाकायचं असेल तुम्ही इथं इलॅस्टिकही टाकू शकता. आता डायरेक्ट सरळ भागावरती येऊया. पहिल्यांदा एक फोल्ड करायचा, त्यानंतर दुसरा फोल्ड करायचा, आणि आपली जी शिलाई आलेली असते ना वरच्या साईडनी जी शिलाई दिसते त्या शिलाईच्या वरती आपली आता ही शिलाई आली पाहिजे बघा. आता आपण हा जो काही बेल्ट आहे ना तो जॉईंट करून घेऊया. बघू शकता अगदीच बरोबर असा मी इथं बेल्ट जॉईंट करून घेते. तर बघा कडेपर्यंत इथं मी बेल्ट जॉईंट करून घेतला आणि शेवटी मी लॉक केले. आता आपण हा स्कर्ट आहे ना फिटिंग करूया. फिटिंग करताना सरळच फिटिंग करायचे. बघा सरळच भाग आहे आणि सरळवरती आपल्या इथं जे आपण फोल्ड केले ना तेवढा आपण सोडून देऊया आणि तिथून खाली मग आता आपण फिटिंग करायला चालू करूया. तर बघा इथं थोडंसं लक्ष द्यायचं. इथे बघा शिलाई व्यवस्थित लागलीच गेलेली नव्हती, म्हणजे लॉक झालं नव्हतं, ओपन उसवायला लागलेलं होतं. तर ते आत्ताच नीट चेक करायचं आणि इथं कडेनी 2-3 जास्त लॉक टाकून घ्यायचं, म्हणजे लवकर उसवणार नाही त्यासाठी. तर चला आता आपण हे फिटिंग करून घेऊया. तर सरळ भागाकडून अगदी कडेनी मी इथं फिटिंग करते, जेणेकरून मला नंतर आतल्या साईडनी सुद्धा फिटिंग टाकायचं आहे. त्यासाठी आपले दोन्ही अस्तरचे पार्ट आणि दोन्ही मेन फॅब्रिकचे 4ही पार्ट आपल्याला व्यवस्थित पकडायचे आणि त्यानंतर बघा अशी शिलाई टाकून घ्यायची आहे खालीपर्यंत. आणि त्यानंतर आता आपण हे जास्तीचा कपडा असेल तर कट करूया आणि त्याच्यानंतर मग उलटं करून आपलं जे नेहमीचं फिटिंग असतं त्या फिटिंग आपल्याला टाकायचं आहे कडेनी. हे बघा आता उलटं करते आणि मग इथं फिटिंग टाकून घेते. तर बघा आता मी इथं फिटिंग टाकून घेतलं. त्याच्यानंतर आता फक्त आपल्याला दोरी टाकायची आहे याच्यामध्ये, इकडनं टाकायची आणि तिकडच्या साईडनी बाहेर काढायची आणि मग त्यानंतर आपल्याला छोटे 2 लटकन लावून घ्यायचे आहेत ह्या दोरीला आणि झाला आपला इथं स्कर्ट तयार. तर कसं वाटलं तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर हे माप साधारणतः तुम्ही 2 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंतच्या बाळासाठी वापरू शकता. तेवढंच राहते 2 ते 3, 1 वर्ष म्हणजे 2 पासून 3 पर्यंत एवढ्या मुलीचं तुम्ही हा ड्रेस शिवू शकता. तर बघा आता इथं मी लटकनसुद्धा लावून घेते.